पुण्याचं फुफ्फुस समजली जाणारी ही टेकडी फोडून दोन प्रकल्प करण्याचा शासनाचा निर्णय आहे आणि त्या दिशेने जी पावलं टाकली जात आहेत त्याला सजग पुणेकर विरोध करतायत। विरोधाचं कारण फक्त पर्यावरण हे नाही तर हा प्रकल्प खरंच आवश्यक आहे का आणि त्या पाठीमागची कारणं ही आर्थिक आहेत का असे अनेक प्रश्न या नागरिकांना पडलेत। हे नागरिक आपल्या सोबत आहेत। तर हा जो प्रकल्प आहे ही टेकडी फोडून होणारा तर त्याला विरोध तुमचा का आहे नक्की? 2015 साली हा जो प्रकल्प आहे हा इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं महापालिकेमध्ये, तेव्हा हा डीपीमध्ये काउंटर आला होता। तसं सीएमनी पण तसं केलं होतं। आता परत 17 साली जेव्हा आता जे सीएम आहेत तेच परत तेव्हा सीएममध्ये आता पण आहेत, हा परत प्रकल्प डीपीमध्ये आणून काय साध्य करतात आम्हाला काय माहिती नाही आहे। पण टेकडीचं नुकसान जे करणार आहेत किंवा ॲक्विफायर जे आतमध्ये आहेत याचा फार नुकसान होणार आहे आणि हा एकच फक्त आपली दिस आर द लंग्स ऑफ पुणे, तर ह्याला वाचवणं आमचं महत्त्वाचं काम आहे। या टेकडीवरती खूप सगळे लोक म्हणजे सकाळी येतात संध्याकाळी येतात, काय नक्की इथं म्हणजे लोकांचं या ठिकाणी असतं? इथं एकतर खूप शांतता आहे आणि खूप छान एन्व्हायरमेंट आहे, प्रदूषण नाही आहे, त्यामुळं भरपूर लोक सॅटर्डे संडेसुद्धा पुण्यातले म्हणजे पंचवटीतच नाही पण पुण्यातले लोक लहान मुलांना घेऊन इथं फिरायला येतात आणि इथं मोर पण आहेत आणि छोटे पक्षी पण भरपूर आहेत, त्यामुळे मुलांना दाखवायला हे खूप छान आहे। तुम्ही कुठून आलेला? मी औंधचा रहिवासी आहे आणि मला सांगायचं हे आहे की वेताळ टेकडी पुण्याची सगळ्यात मोठी टेकडी, सगळ्यात मोठं जंगल आणि सगळ्यात मोठी नैसर्गिक पाण्याची टाकी आहे। ह्याच्या खाली ज्या पाण्याचा साठा आहे तो आजूबाजूच्या सगळ्या क्षेत्रांना पाणी पुरवतो। हे जे प्रकल्प आहेत म्हणजे टेकडी खालून जाणारे बोगदे आणि बालभारती पौडफाटा रस्ता हे पूर्णपणे विध्वंसक आणि घातक आहेत। ह्याच्यानी ट्रॅफिक कोंडीचा मामला सुटणार नाहीये आणि बिल्डरांच्या फायद्यासाठी आर्थिक नफ्यासाठी हे राबवले जात आहेत, रेटले जात आहेत जनतेचा पैसा वापरून। तर ह्याच्यानी कुठलाच प्रश्न सुटणार नाहीये, उलट त्यांना फायदा व्हावा आणि प्रायव्हेट व्हेकल्सना जास्ती प्रोत्साहन मिळावं ह्यासाठी हे केले जात आहेत। एक आणखी उल्लेख करायचा आहे की पुणे मेट्रोचा विस्तार जसा वाढतोय तर टेकडीच्या संपूर्ण आजूबाजूनी ती मेट्रो येणार आहे, पण त्याला मारक ठरणार आहेत हे रस्ते, कारण की प्रायव्हेट व्हेकल्सना प्रोत्साहन देणार आहे। सर, तुम्ही या सगळ्या विषयामध्ये सुरुवातीपासून आहात, बरीच माहिती तुमच्याकडे आहे। आत्ता न्यायालयामध्ये सरकारकडून जी बाजू मांडली गेली तर त्याला नागरिकांनी कसा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला आहे? पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या आशीर्वादाने ही केस सुप्रीम कोर्टामध्ये पुणे महानगरपालिकेने सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची फी दिली ते तुमच्या आणि माझ्या पैशांनी दिलेली आहे। व्हाईल आम्ही जे सगळे नागरिक आहोत आम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलो तेव्हा आम्ही क्राऊड फंडिंगनी पैसे गोळा केले। तर सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितले की हा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करायला पाहिजे। एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करताना महानगरपालिका आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्यामध्ये महान एक मोठं कारस्थान करतात। ते आपण जसं बोललो की ह्या प्रोजेक्टवरती ह्या टेकडींवरती 3-4 मोठे प्रोजेक्ट्स होऊ घातलेले आहेत। प्रत्येक प्रोजेक्टचा जर का तुम्ही बघितली तर त्याचा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हा एक दिसतो, परंतु जेव्हा तो कॉम्पोजिट होतो 5ही प्रोजेक्ट जर एकाच वेळी झाले तर या 5ही प्रोजेक्टमुळे ही अख्खी टेकडी भुईसपाट होणार आहे। त्याला अजून 2 नवीन कारणं अशी झालेली आहेत, BDP आणि हिलटॉप हिल स्लोप झोन याच्या बाउंड्रीज डिॲलिनेट करायच्या। डिॲलिनेट केल्यानंतर त्यांनी नवीन बाउंड्रीज केल्यानंतर जो स्लोपवरची जागा राहणार आहे ती मोकळी झाली तर तिथे बिल्डर्सला स्कोप येणार आहे। आता एक नवीन नोटिफिकेशन सुप्रीम कोर्टाने करायला सांगितले की डीम्ड फॉरेस्ट महाराष्ट्रामध्ये कुठल्या आहेत। तर आपण जिथं उभे राहिलो त्याच्या उजव्या हाताला जी सगळी झाडी दिसतात, जिथं सगळी झाडी आपल्या या सिटिझन्सनी लावलेली आहेत, हे फॉरेस्टमध्ये येत नाही। म्हणून आमचा प्रयत्न हा आहे की या सगळ्या जागेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी डीम्ड फॉरेस्ट म्हणून नोटिफाय करावं, कारण हे 5ही प्रोजेक्ट्स फॉरेस्ट कमी करायला लागलेले आहात, BDPचा झोन कमी करायला लागलेले आहेत, 4 नवीन प्रोजेक्ट्स आणायला लागलेले आहेत आणि एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट करताना तुम्ही जर फक्त एका सीझनचा करायला लागला तर तो चुकीचा ठरणार आहे। फक्त पंचवटीतल्याच लोकांचा या प्रोजेक्टला विरोध आहे असं बोललं जातं, तुम्ही कुठून आहात, कुठे राहता? आम्ही बेसिकली आलोय गोखलेनगर भागातून। आम्ही वेताळ टेकडी बचाव कृती समितीमध्ये ॲज अ दत्ता भैरट मित्र परिवार सेवा ट्रस्ट म्हणून आम्ही 2013 पासून यामध्ये कार्यरत आहोत। आमचा पण या टनेलला पूर्ण विरोध आहे, तसेच बालभारती पौड फाट्या रस्त्याला विरोध आहे, कारण
ट्रॅफिकसाठी पर्यावरणाचं एवढं मोठं नुकसान होणं कदापि आम्ही मान्य करणार नाही. आणि आज शहरात ट्रॅफिक कुठे नाही आहे, सगळीकडे जाईल तिथे सगळ्या रस्त्यांना ट्रॅफिकचा समस्या आहेत. मग त्यासाठी तुम्ही एवढे पर्यावरणाचा विध्वंस करून तुम्ही हे बोगदे करणार आहात का? आणि ही जी साठलोट आहे प्रशासन आणि बिल्डर लोकांचं 2013 पासून सातत्याने याला बजेट येत आहे. 2013ला जेव्हा दत्ता भैरट नगरसेवक होते त्यांनी विरोध करून तो डीपीतून काढून टाकलं ते. पण 13 नंतर सातत्याने त्याला बजेट येत होतं या टनेलसाठी, पण त्यांनी ते बजेट इतरत्र वळवण्यासाठी वर्गीकरणाच्या माध्यमातून इथं वापरलं जायला नको अशा पद्धतीने हे प्रशासन आणि राज्यकर्ते काम करतात. सर आप बताइए कि ये जो प्रोजेक्ट है उसको इस तरीके से भी पेश किया जा रहा है कि इससे जो ट्रैफिक कंजेशन है वो कम होगा, तो क्या आप देखते हैं इसके बारे में? देखिए, जो सबसे पहली बात ये है कि ये जो फॉरेस्ट है, अब फॉरेस्ट जो है ये ऐसे नहीं बन गया है, इसको बड़ा टाइम लगा है इसको बनाने में, और एक ही पर्पज़ था कि एनवायरनमेंट का इसके ऊपर जो है इसका फ़र्क पड़ता है, जो रेजिडेंट्स हैं उनके ऊपर फ़र्क पड़ता है पूरे एनवायरनमेंट का। अभी खाली एक चीज़ के भी हम लोगों को, आप ट्रैफिक के लिए अगर आप इसको खोल रहे हैं या बना रहे हैं उसका कोई एडवांटेज होने वाला नहीं है। आप एक तरफ से ट्रैफिक को ओपन करते हैं, दूसरी जगह जाकर के वो ब्लॉक हो जाता है, तो उस ट्रैफिक का फ़ायदा आपका। मोर ओवर ये जो बोल रहे हैं कि आप कहाँ पंचवटी और कोथरूड को डाल रहे हैं कि साहब ये इतना 4.5 किलोमीटर का डिफरेंस आता है, अरे किधर पंचवटी से कोथरूड को किसके जाना है और कोथरूड से पंचवटी किसने आना है? मेन क्या होता है कि हमें ये देखना है कि ऑल अराउंड एरिया से कौन जा रहा है, यूनिवर्सिटी कौन जा रहा है, आपका हिंजेवाड़ी कौन जा रहा है, वो कैलकुलेटेड डिफरेंस है 1.5 किलोमीटर। अभी 1.5 किलोमीटर के लिए आप ये करोड़ों रुपए खर्च करेंगे, अरे इसमें क्लियर कट, तर हे खरंच वाहतूक इसमें एक क्लियर कट बिल्कुल साफ दिखाई दे रहा है कि पब्लिक का कोई इंटरेस्ट इसमें नहीं है। ये सिर्फ बिल्डर्स ले लीजिए या पॉलिटिशियंस हैं, उनका वेस्टेड इंटरेस्ट है। तुम्हाला तसं वाटतं की हे खरंच लोकांसाठी होतं? नाही, खरं लोकांसाठी होतच नाहीये, म्हणजे लोकांसाठी केला जात नाही प्रोजेक्ट. आणि चौकडून मेट्रोचं जाळं उभं झालेलं आहे, त्या मेट्रोच्या जाळ्याने बऱ्यापैकी ट्रॅफिक कंट्रोल होईल असं वाटतं, त्यामुळे या प्रोजेक्टला सर्वांचा विरोध आहे. माझं असं म्हणणं आहे की आता शहर जेवढं वाढतंय, पोल्युशन जे होतं ते पोल्युशन बॅलन्सिंग ॲक्टसाठी आपल्याला पर्यावरणाची गरज आहे. आणि पुण्यात आता हे एकमेव म्हणजे चतुर्शिंगी मंदिरापासून ते कोथरूडपर्यंत हा जो पट्टा आहे डोंगराचा, हाच ॲक्च्युली पुणेकरांसाठी अख्ख्या बॅलन्सिंग ॲक्ट आहे, एकमेव उरलेला आहे. तुम्ही काय म्हणाल या सगळ्या प्रोजेक्ट बद्दल? वेगवेगळी जे काही एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो. नाही, हा पब्लिकचा फायदा कमी आणि बिल्डर आणि राजकारण्यांचा फायदा जास्त आहे, एवढंच त्याच्यामध्ये येते. मला हे म्हणायचं आहे की आपली आता मेट्रो होतीये आणि तिथे आपण बघितलं तर अगदी हिंजवडी ते चाकणपर्यंत आपण सगळीकडे जाऊ शकतो. आणि अतिशय प्रदूषण वाढलंय, ट्रॅफिक कोंडी पण कमी होईल. मग त्याच्यासाठी हा टेकडी आणि फोडण्याचा आणि टनेलचा अट्टाहास का, हा माझा प्रश्न आहे. मी जनवाडीमधनं येतो आणि ह्या टनेलची सुरुवातच त्या जनवाडी गोखनगर भागातून होणार आहे. आणि ऑलरेडी आम्ही ज्या भागात होतो, आम्ही पानशेत पूरग्रस्त वसाहतमधून आमचं पुनर्वसन झालेलं आहे. आणि पुनर्वसन करून आम्हाला तिथं ती घरं दिलेली आहेत. तीच घरं ती आता रस्ता रुंदीकरणाच्या नावाने ती तोडण्यात येणार आहे. आणि त्या पद्धतीने यांचं काम पण सुरू झालं आहे. महसूल विभागाच्या आमच्या जनवाडी भागाला अनेक घरांना नोटिसा देखील आलेल्या आहेत. तर हा प्रोजेक्ट फक्त आणि फक्त बिल्डर आणि राजकारण्यांच्या ह्याच्या म्हणजे त्यांना करायचं म्हणून आहे. बाकी जनतेला काही याचा फायदा होणार नाही. गोरगरिबांची यात घरं जाणार आहेत. तर आपण पाहतोय खूप दिवसांपासून किंबहुना काही वर्षांपासून पुण्यामध्ये हा टेकडीचा मुद्दा सातत्याने चर्चेला जातो आहे. या टेकडीच्या विरोधामध्ये आपण वेळोवेळी नागरिक एकवटल्याचं पाहिलं आहे. मात्र टेकडीच्या बाजूने असे कोणते नागरिक एकवटलेत हे कधीही पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळं हा प्रकल्प खरंच लोकांसाठी आहे की काही जणांचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी? कॅमेरामन राजेश बिडकर, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.